आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? हा आमचा लढा या देशातील खऱ्या अर्थाने देशप्रेमींचा आहे, सर्व संविधान प्रेमींचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे आणि देशहितासाठी आहे. मोदी सरकार, अमित सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय, या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही. जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन युवक, हा जो जेनझी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने, ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे, त्याला जर कडक शिक्षा, त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल. या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो, हे जे जातीवादी सरकार आहे, हे जे RSSचं सरकार आहे, या RSSच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल. लवकरात लवकर तुमच्या केंद्रशासित सरकारनं सांगा, ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य टेपाची सजा झाली पाहिजे, जन्मठेपाची सजा झाली पाहिजे. ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवईवर जर बूट फेकतानाच पकडलं नसतं तर आज हे प्रकरण झालं नसतं. जाणीवपूर्वक तुमची RSS, जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिठी चोरी सारखं मिठी गेम करते. अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये, या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीय तेढ निर्माण करताय. पण ही आंबेडकरीचं चळवळ, आंबेडकरी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही कदापि होऊ देणार नाही.